ब्रेकनंतर एक मोठी बातमी आहे। छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात झालेल्या चकमकीमध्ये 5 माओवादी ठार झालेत, तर माओवाद्यांच्या हल्ल्यामध्ये 2 जवान शहीद झालेत। बिजापूर आणि दंतेवाडा जिल्ह्याच्या सीमेवरती असलेल्या गंगलूरच्या जंगलात आज सकाळपासून सुरक्षा दलांना माओवाद्यांना घेरल्यानंतर चकमक सुरू झाली आणि 5 माओवादी ठार झालेत, तर दुसरीकडे माओवाद्यांच्या प्रतिहल्ल्यात 2 जवान शहीद झालेत। अजूनही ही चकमक सुरूच आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात। आमचे प्रतिनिधी महेश तिवारी आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत। महेश, याबद्दल काय माहिती? माओवाद्यांच्या विरोधात सुरक्षा दलांचं एक मोठं ऑपरेशन लॉन्च करण्यात आलं होतं। छत्तीसगडच्या बिजापूर आणि दंतेवाडा जिल्ह्याच्या सीमेवर गंगलूरचं घनदाट जंगल आहे, हा माओवाद्यांचा गड मानला जातो आणि या ठिकाणी माओवाद्यांना घेरल्यानंतर जवानांकडून जेव्हा हे सुरू झालं ऑपरेशन, त्यावेळी माओवाद्यांनी गोळीबार केला। प्रत्युत्तरामध्ये गोळीबार सुरू झाला आणि गेल्या 4 तासापासून या ठिकाणी फायरिंग एन्काउंटर सुरू आहे। दोन्ही बाजूने गोळीबार सुरू आहे आणि त्याच्यामध्ये 5 माओवादी ठार झाले। मात्र दुर्दैवाची बाब अशी आहे की यामध्ये 2 छत्तीसगड पोलीस दलाचे जवान शहीद झालेले आहेत आणि मृतक माओवाद्यांचा आकडा वाढेल काय हे अजून सांगता येत नाही। मात्र 2 जवान या ठिकाणी शहीद झालेले आहेत। बऱ्याच दिवसानंतर माओवाद्यांकडून अशा पद्धतीचा हल्ला घडलेला आहे। एकूण आपण जर बघितलं तर मार्च 26चं टार्गेट पूर्ण करण्यासाठी सुरक्षा दल जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात ऑपरेशन राबवत आहेत आणि त्यातूनच आजचं हे एन्काउंटर आहे। मात्र हे एन्काउंटर करत असताना माओवादी तर ठार झाले, मात्र जवानांना सुद्धा आपला जीव गमवावा लागलेला आहे। बिलकुल, धन्यवाद महेश या माहितीसाठी। आणखी एक छोटा